श्लोक 27. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहममृतस्याव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे गुणत्रयविभागयोगो नाम चतुर्दशोऽध्यायः। अर्थ: कारण अविनाशी आणि निर्विकार ब्रह्माचे, सनातन धर्माचे व अखंड सुखाचे स्थान म्हणजे हे सर्व मीच म्हणजे परमात्माच आहे असे तू समज, असे भगवंत इथे सांगत आहेत. विवरण पाहूया. मी ब्रह्माची प्रतिष्ठा आहे, आश्रय असे आहे असे भगवंत सांगत आहेत. आणि याचे मुख्य कारण असे आहे की आपण ब्रह्माशी अभिन्न आहोत. आपण त्याच्यापासून वेगळे नाही आहोत. भगवान साकार रूपाने आहेत, तर ब्रह्म निराकार रूपाने आहे. ते दोन्ही वेगळे नाहीत. सगुण व निर्गुण दोन्ही एकच आहेत. ज्याप्रमाणे जळत असलेला अग्नी ज्वालेच्या रूपाने प्रगट असतो, तर काष्ठामध्ये म्हणजे लाकडामध्ये राहणारा अग्नी हा निर्विकार आहे. पण अग्नीची ही दोन रूपे असली तरी तात्विक दृष्टीने अग्नी मात्र एकच आहे. यापूर्वीही भगवंतांनी म्हणजे श्रीकृष्णांनी स्वतःसाठी ब्रह्म या शब्दाचा उपयोग केला आहे. ब्रह्मण्याधाय कर्माणी आणि स्वतःला अव्यक्त असे सुद्धा म्हटले आहे. मया ततमिदं सर्व जगद व्यक्त मूर्तीना, म्हणजे साकार आणि निराकार हे दोन्ही एकच आहेत. ब्रह्म हे अमृत आहे, अव्यय आहे, कारण ते कधी नष्ट होत नाही. ब्रह्माचा मीच आधार आहे असे भगवान म्हणतायत, कारण भगवान श्रीकृष्णाचा आत्मा हा ब्रह्मच आहे. ब्रह्म हे शाश्वत आणि नित्य आहे. ब्रह्मच धर्म आहे. धारयती इति धर्म, जे धारण करते ते धर्म. आणि ब्रह्म सर्वांना धारण करते, सर्वांना सुख मिळते ते सुद्धा ब्रह्मापासूनच. माणसाला होणारा आत्मानंद हा सुद्धा ब्रह्मापासूनच होतो, कारण आनंद हे भगवंताचे म्हणजे परब्रह्माचेच एक रूप आहे. कारण तो आत्म्यापासून झालेला आनंद असल्याने आणि आत्मा हा ब्रह्मच असल्याने तो ब्रह्मोद्भवच असतो. अगदी कोणत्याही वस्तूपासून मिळणारा आनंद हा सुद्धा ब्रह्मोद्भव असतो, कारण त्या सर्व वस्तूच ब्रह्म असतात. ऐकांतिक याचा एक अर्थ एकाच्या अंतासंबंधी आणि दुसरा अर्थ आहे एकाच्या आत जे आहे त्या संबंधी. तर भगवंतामध्ये ऐकांतिक सुख म्हणजे अक्षय सुख, आत्यंतिक सुख असते असे सांगितले आहे. एकाच्या अंतासंबंधी असा अर्थ घेतला तर एकाच्या अंतासंबंधी म्हणजेच ब्रह्म मृत्यू घडवून आणतो. 10व्या अध्यायात मृत्यू सर्व हरश्चाहम असे भगवंतांनी सांगितलेले आहे. तर 11व्या अध्यायात ते म्हणतात की कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृत्त, तर मी काळच आहे असं सांगितलंय. आणि मग मी सर्वांचा ग्रास करून टाकतो असे सुद्धा वर्णन केलेले आहे. मृत्यूनंतर मात्र कोणताही प्राणी ज्या स्थानी जातो ते स्थान सुद्धा ब्रह्मामध्येच आहे. दुसरा अर्थ एकाच्या आत असा घेतला तर एकाच्या आत आत्मा असतो आणि आत्म्याचे स्थान परमात्मा किंवा परब्रह्मच आहे. आणि तिसरा अर्थ अक्षय सुख असा घेतला तरी ते सुद्धा योग्यच आहे, कारण ब्रह्म किंवा परमात्मा हा अक्षय सुखाचा ठेवाच आहे. या श्लोकात आलेले सर्व शब्दच ब्रह्माचीच निरनिराळी विशेषणं आहेत. ती त्याच्या वेगवेगळ्या रूपांची किंवा गुणांची दर्शक आहेत. अमृत, अव्यय, शाश्वत, धर्म, सुख, ऐकांतिक ही त्याचीच जणू नावे आहेत. या ब्रह्माचा आधार परब्रह्म म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत व तोच अखंड सुखाचा एकच एक आधार सुद्धा आहे. तो विश्वरूपी विश्वात्मा आहे. त्याच्याशी अनन्य, अभिन्न आणि अखंडित झाल्याने साधक ब्रह्मपदा प्राप्त करतो. मानवी जीवनाचे ते अंतिम साध्य आहे व गुणातीत झाल्यास ते प्राप्त होते. म्हणून जीवाने अनन्य भावाने प्रयत्न करून ते साफल्य प्राप्त करावे असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे गुणत्रय विभाग योगाचा 14वा अध्याय समाप्त होत आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु.